रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस, तिसरी माळ. तर या निमित्ताने आपण पारायणनुसार श्री देवी महात्म्य म्हणजेच प्राकृत सप्तशती यांचे अध्याय चौथा आणि पाचवा आज ऐकणार आहोत. तर पारायणानुसार आज चौथा अध्याय आणि पाचवा अध्याय आहे. तर सुरुवात करण्याआधी तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अध्याय अपलोड केले की. आणि न विसरता कृपया एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर सुरुवात करूया. श्री देवी महात्म्य प्राकृत सप्तशती अध्याय चौथा. श्री देवी महात्म्ये चतुर्थोध्यायः. प्रथम श्री गणेशाला वंदन करूया. श्री गणेशाय नमः. श्री दैवे नमः. मेधा ऋषी म्हणे सूरथा, एकाग्र ऐकगा नृपनाथा. सांगतो मी देवीची कथा, श्रवण करी आदरे. सूत तो सांगे शौनकासी, मार्कंडेय म्हणे शिष्यासी. महालक्ष्मी चरित्रासी, श्रवणाता करावे. देवीने तो महिषासुर, मारिला करुणी प्रताप थोर. तेव्हा इंद्रादी सूरवर, स्तविते जाहले देवी ते. देवशत्रू दुरात्मा केवळ, महापराक्रमी सबळ. मारिला असता तो खळ, देवस्तविते जाहले. साष्टांग करुनिया नमन, अष्टभावे दाटले पूर्ण. म्हणती हे विश्व संपूर्ण, व्यापिले अससी तू अंबे. सर्व विश्वासी आणि तुझसी, भेद नाहीच परियेसी. देवी तुझी विश्वस्वरूपासी, घेती जाहलीस निर्धारे. सुवर्ण आणि अलंकार, भेद नाहीच परस्पर. तैसे हे विश्व चराचर, देवी रूप सर्वही. घटासी आणि मृत्तिकेसी, पटासी आणि तंतुसी. उदकासी आणि तरंगासी, भेद काही असेना. जो का अज्ञानी असे बाळ, अलंकारी दृष्टी कवळ. ज्ञानी तोही पाहे सकळ, परिदृष्टी सुवर्णी. मृगासी मृगजळ भासे जळ, मिथ्या सर्परज्जू केवळ. तैसे अज्ञानीयांसी विश्व सकळ, नाना परी दिसतसे. विश्व हे तुझे स्वरूप जान, तू सर्वांसी पूज्यमान. भक्तीने तुझा मुझे नमन, कल्याण करी जगदंबे. तुझा प्रभाव आणि बळ, नकळे ब्रह्मादिका केवळ. विश्व पाळावया सकळ, बुद्धी देई आमुते. अशुभाचा करावा नाश, ऐसी बुद्धी द्यावी आम्हास. पुण्यवंतांचे घरी वास, लक्ष्मी रूपे असे तुझा. तू अलक्ष्मी रूप धरून, पातकीयांचे घरी जान. श्रद्धा रूपे करून, साधू गृही राहसी सदा. देवी तू लज्जा रूप धरिसी, कुलवंताचे गृही राहसी. अक्षय त्याते क्षेम करिसी, विश्व पाळे तुझ नमो. तुझे रूप गुण चरित, काय वर्णावे अत्यद्भुत. जगाचा हेतू तू हे निश्चित, नाही जाणत कोणीही. सर्वाश्रया तू अपार, तुझा नाही अंतपार. आद्या प्रकृती गोचर, स्वाहा स्वधा असती तू. अचिंत्य महाव्रता मुक्ती, तुझी मुक्तीची हेतू शक्ती. विद्या परमा भगवती, उपासिती तुझ सदा. शब्दात्मिका भगवती, सर्व वेदांची शब्दशक्ती. सर्व जगाची वार्ता निश्चिती, निर्वाह रूपिणी आहेस. मेधादेवी तू अंबिका, या भवसमुद्राची नौका. कैठभारी हृदय एका, लक्ष्मी रूपी आहेस. तुची देवी गौरी पार्वती, शिवाची अर्धांगी निश्चिती. तुझ वाचुनी त्रिजगती, शक्ती आन असेना. हास्य करुणी अलंकृत, चंद्रबिंबायसे निश्चित. तुझे मुख पाहून त्वरित, महिष प्राण सोडिना. तत्काळ न सोडिता प्राण, अवकाशे पावला मरण. हे आश्चर्य काळ दर्शन, होता कोण वाचेल तो. कल्याणकारणे प्रसन्न होसी, कोपल्या कुळाते नाशिसी. आताची जाणिले निश्चयेसी, तू दैत्य सैन्य मर्दिले. तेची देशात होती मान्य, धनयश त्या करीती धन्य. तू प्रसन्न झाली या दैन्य, जाय सर्व निरसोनी. जो का असे पुण्यवंत, आदरे सत्कर्म आचरित. तेने स्वर्गलोका जात, देवी तुझ्या प्रसादे. तपादी क्लेश करून, तुझे ठाई पावतसे जन.
म्हणून दुर्गा नाम अभिधान होते जाहले तुझ लागी. दुर्गे ऐसे स्मरण करिता सर्व जीवांच्या भयव्यथा. या ते हरी ही सत्ता तुझ्या असे स्मरणाची. आत्मसुखाचे ठाई जाण राहिले जे का अनुदीन. स्वस्थ असे नाम अभिधान त्यांचे असे निर्धारे. स्वस्थ म्हणजे ज्ञानी जन तेही करिता तुझे स्मरण. अत्यंत शुभमती त्या देऊन दारिद्र्य दुःख हरिसी तू. दुःख हरावया जाण तुझ वाचुनी समर्थ कोण. सर्व भक्तोपरापकारा लागून आद्रचित्ती सर्वदा. ऐसिया परी भगवती स्तवन वारंवार करीती सुरगन. असुरांसी जाहले मरण म्हणून हर्षे गजबजती. म्हणती यद्यपि पातकी असुर त्यांसी निज हस्ते वधुनी सत्वर. स्वर्गी राहोत निरंतर ऐसे इच्छिसी कृपाळे. तू दृष्टीने करिसी भस्म परी स्वर्ग प्राप्तीचा जाणोनी काम. शस्त्रपूत होऊनी परम गती पावत ही इच्छा. तव वदन पाहिले म्हणून असुरांच्या दृष्टी जाण. तुझ्या खडग शूले करून नाश नाही पावल्या. तुझ्या सुस्वभावे करून दुष्ट स्वभावनासे पूर्ण. तुझे रूप पराक्रम जाण त्यासी उपमा असेना. तुझी वैरियांची ठाई दया उत्तम गती ते सीतया. समर निष्ठुरता वाया दाखविसी भुवन त्रयी. रिपुंचा त्वा वध करून त्रैलोक्याचे केले पालन. आता देवी साष्टांग नमन तुझ सो आमुचे सदा. शूल खडक घंटेचा नाद चौथा चापर रज्जूचा शब्द. तेने करून या आनंद आम्हा लागी रक्षावे. तुझ्या शूल भ्रमणे करून चहू दिशांचे ठाई पूर्ण. आमुचे करावे देवी रक्षण नमस्कार तुझ असो. सौम्य अथवा अत्यंत घोर देवी तुझे जे रूपावतार. या त्रैलोक्य करीती संचार ते रक्षोत सर्वदा. आम्हा ते तैसेच पृथ्वी ते तुझे अवतार रक्षोत माते. सर्व शस्त्रे करुणी आमुते रक्षी तुझी सर्वदा. मेधा म्हणे सुरथा प्रती ऐसी देवांनी केली स्तुती. नाना कुसुमांनी निश्चिती अर्चियेली जगदंबा. गंधानुलेपन धूप दीप ते लाविते जाहले अमुप. उपचार अर्पुनी समीप नमन करीते जाहले. आनंदे देवी यानंतर देवांते बोलिली उत्तर. प्रसन्न जाहले मागावर मजपासूनी इच्छित. ते देव बोलते जाहले भगवती त्वा सर्व ही केले. आता नाही कार्य राहिले किंचितही अवशिष्ट. हा मारिला निशाचर आमुचा शत्रू महिषासुर. तथापि आम्हासी देसी वर तरी आता मागतसो. तूच स्मरताची सत्वरी आमुच्या शत्रूचा नाश करी. अथवा दुःखाते संहारी हा एक वर मागितला. जो तुझ प्रति स्तवने तोषविल अमलानने. त्याच्या धनादी वृद्धी कारणे प्रसन्न होई सदा अंबिके. आम्हा जाहलासी प्रसन्न तरी त्याचा करी मनोरथ पूर्ण. हा दुसरा वरदान मागितला तुझ जगदंबे. मेधा म्हणे सुरथासी तथास्तु बोलोनी देवी त्यांसी. गुप्त जाहली वेगेसी देव तटस्थ जाहले. ऐसी सर्व देव शरीरांपासून महालक्ष्मी जाहली उत्पन्न. हे द्वितीय अवतार चरित्र 3 अध्यायी रामे निरूपिले. आता गौरी देहा पासाव महासरस्वतीचा उद्भव. होईल ते चरित्र अध्याय 9 श्रवण करा आदरे. ह्या देवी स्तुतीचे जाण भावे करिता श्रवण पठन. सर्व बाधा निरसून इष्टकार्य सिद्धी होतसे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये शक्रादी स्तुती नाम चतुर्थोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. येथेच 4था अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत 5वा अध्याय. श्री देवी महात्म्ये पंचमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. मेधा म्हणे सुरत राजा मार्कंडेय सांगे शिष्यवर्या. सूत बोली शौनकादिक आचार्या सावधान परिसावे. आता महासरस्वती आख्यान सांगतो मी तुम्हा लागून. हा 3रा अवतार पूर्ण 9 अध्याय जाणीजे. हे भगवती चरित्र निश्चित श्रोत्या वक्तांसी करी पुनीत. अधिकाधिक तृष्णा वाढत याच्या श्रवण पठनाची. असो पूर्वी शुंभ निशुंभ सूर दोघे दायात महाक्रूर. देवांचे शत्रू अनिवार पराक्रमी जाहले. संग्रामी शोभतो म्हणून शुंभ ऐसे नाम अभिधान. त्याहुनी जो अत्यंत शोभायमान
निशुंभ म्हणती तयासी ते कामरूपी दोघे असुर त्याही त्रैलोक्य जिंकिले सत्वर जिंकोनी या देवनी कर यज्ञभाग घेतले दोघांनी करून या शौर्य घेतले देवांचे सकल ऐश्वर्य तेव्हा संग्रामी सांडूनी धैर्य देव पळते जाहले इंद्रवायू यम कुबेर घाई केले सर्व जर्जर कुबेराचे निधी सत्वर हिरोनिया आणिले सांडोनी ऐश्वर्याची आशा देव पळाले दस दिशा प्राप्त झाली दुःख दशा कोणासी ती सांगावी प्रतापी ते दोघे असुर सूर्याचा घेतला अधिकार दोघे सूर्य होऊनी सत्वर प्रकाशिले त्रैलोक्या दोघे चंद्र होऊनी निश्चिती त्रैलोकी पाडिली चंद्रकांती शुक्ल कृष्ण पक्ष स्थिती करीते जाहले निजांगे वायूचा अधिकार चालविला तैसाची पर्जन्यही पाडिला यथाकाळी वर्षो लागला जनइच्छे करुनिया अग्नीचे कर्म चालविले त्रैलोक्याचे राज्य घेतले दिक्पाळ ते पळून गेले अधिकार सांडोनिया वरुणाचा घेऊनी अधिकार सप्तसमुद्र केले आज्ञाधर काळाचाही दंड सत्वर हिरावूनी घेतला ऐसे राज्य करिता दैत्यपाळ काही निघोनी गेला काळ तेव्हा देव मिळवणी सकळ स्मरते जाहले देवी ते तिने पूर्वी आम्हावर दिधला तुम्ही स्मराल जेव्हा मला संकटी पावोन तुम्हाला दुःखनाशीन तत्क्षणी देवीचा वर आणोनी मनी मग सर्वाही विचार करोनी हिमपर्वता लागोनी येते जाहले ते काळी सर्व बद्धांजली होऊन करीते जाहले साष्टांग नमन अष्टभावा ते पावन स्तवन करीती देवीचे कंपरोम वैवर्ण्य स्वेद स्तंभरोदन कंठ गद्र द नृत्य गायनादी आनंद अष्टही भाव जाणिजे पादजानु ऊर कर शिर ही भूमिसी लावणी सत्वर मनदृष्टीशी स्वरूपी धर मंत्रवाचेनी वदावा ऐसे साष्टांग नमस्कार करुणी देवीसी अपार स्तविते जाहले सुरवर बद्धांजली होऊनिया पूर्वी म्हणून दिव्य मंत्र मग आरंभिते जाहले स्तोत्र त्याची मंत्राचा अर्थ पवित्र प्रथम तुम्हासी सांगतो मंत्र भावार्थ देव होऊनी नम्र बहुत अनन्य भावे स्तवन करीत म्हणती नमो देवी तुझ प्रत महादेवी तुझ नमो तैसेची शिवे तू ते जान सतत असो आमुचे नमन नमो प्रकृती भद्रे तुझे लागून सर्वनामे नमो नमः हा मंत्र प्रथम योजून करिता षोडशोपचारे पूजन श्री जगदंबा होय प्रसन्न भक्ताकारणे संतोषे अथवा जे हिरण्य सुक्त त्याच्या प्रतिमंत्रे निश्चित यथाविधीचे पूजा करीत षोडशोपचार अर्पुनी तयांसी देवी प्रसन्न होत मानसी इच्छिले ते देत साधती चारही पुरुषार्थ रुद्धी सिद्धी सर्वही ऐसे मंत्र सिद्धिफल सांगोन आता त्यांचा स्पष्टार्थ वदेन ती सर्वा ते प्रकाशक म्हणून देवी म्हणती तिज लागी सर्व देवा हुनी वरिष्ठ यास्तव महादेवी नाम श्रेष्ठ शिवाची पत्नी असे स्पष्ट शिवा नाम म्हणोनी ही सर्वा ते उत्पन्न करीत म्हणोनी प्रकृती नाम निश्चित भद्र म्हणजे कल्याण होत भद्रा नामे करुनी तुझ्या या सर्व नामे करून तुझकाराने आमुचे नमन प्रतिना मंत्र जपोन नमस्कार असो सर्वदा मंत्राचा सांगितला स्पष्टार्थ आता स्तोत्राचा ऐका भावार्थ श्रवण पठने कृतार्थ श्रोत्या वक्तांसी करीजो स्तोत्रार्थ रौद्र नित्य गौरी धात्री ज्योत्स्ना चंद्र रूपिणी सर्वत्री सुखा कल्याण जनयित्री वृद्धी सिद्धी तुझ नमो निवृत्ती पर्वत शोभा शर्वाणी दुर्गपारी सारा भवानी ख्याती कृष्णा धूम्रा सर्वकारिणी अति सौम्या तुझ नमो अति रौद्रा जगत प्रतिष्ठा देवी कृती सर्व वरिष्ठा तुझ नमो तू सर्वश्रेष्ठा प्रतिनामी तुझ नमो सर्व भूतांचे ठाई जाण जी विष्णू माया म्हणती पूर्ण त्या देवी कारणे नमन आमुचे असो सर्वदा जी सर्व भूतांचे ठाई शांतिरूपे असे पाही तिज कारणे सर्वदाही नमस्कार असोता आमुचे सर्व भूती निरंतर जी श्रद्धा रूपे असे स्थिर त्या देवीसी नमस्कार आमुचे असोत सर्वदा जी सर्व भूती समान कांतिरूपे असे जाण त्या देवी भगवती ते नमन आमुचे असो सर्वदा जी लक्ष्मी रूपे राहिली सर्व भूतांचे ठाई संचरली त्या देवीसी असो वाहिली नमस्कृती आमुची सर्वदा जी सर्व भूती चराचर वृत्ती रूपे असे स्थिर तिज कारणे नमस्कार
आमुचे असोत सर्वदा, जी सर्व भूतांचे ठाई जाण, स्मृती रूपे राहिली आपण, त्या देवी कारणे नमन. आमुचे असो सर्वदा, जी सकल भूती सतत दयारूपे असे वसत, त्या देवीसी निश्चित नमन असो सर्वदा, जी सर्व भूती पाहे तुष्टीरूपे राहिली आहे, त्या देवीसी लवला आहे नमस्कृती आमुची, जी सर्व भूती स्थिर राहे मातृरूपे निरंतर, तिज कारणे नमस्कार आमुचे असोत सर्वदा, जी सर्व भूती आपण भ्रांतीरूपे राहिली पूर्ण, त्या देवी कारणे नमन आमुचे असो सर्वदा. सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री भूतव्याप्त देवी जनयित्री, चितीरूपे व्यापिली सर्वत्री, तिज प्रति नमो नमः. अभिष्टा संश्रये करुणा पूर्वी देवांनी स्तविली जाण, तैसीची इंद्राने सर्वदिनी पूर्ण सेविली ती शुभ करो, ती शुभ हेतू ईश्वरी जाण, करो आमुचे शुभ कल्याण. सर्व आपदांचे निरसन करो क्षण न लागता, आता दैत्य तापे करून तप्त होऊनी केले नमन, तरी याची क्षणी येऊन सर्व दुःखे निवारी. मेधा ऋषी म्हणे सुरथा, देव ऐसे स्तवित असता, जान्हवी स्नान तत्वता पार्वती तेथे पातली, ती बोलती झाली सुरांते, तुम्ही येथे स्तविता कोणाते. तो तिच्या देहापासून त्वरिते स्त्री एक उत्पन्न झाली, तीच श्री महासरस्वती जाण, पार्वतीच्या देहापासून अवतार तिसरा घेऊन बोलती झाली ती येते. म्हणे पार्वती ऐक निश्चिती, देव हे माझे स्तवन करीती, शुंभ निशुंभांनी रणक्षिती पराभविले म्हणून या शरीरकोशापासून जाहली, म्हणून कौशिकी नाम पावली, तिही लोकी गायी येली शिवा म्हणून सर्वथा. ऐसी कौशिकी होता उत्पन्न, पार्वती जाहली कृष्णवर्ण, यास्तव कालिका नाम पाऊन हिमपर्वती राहिली, त्यानंतर महासरस्वती दिव्य रूप जाहिली धरिती. त्रैलोकी दुजी स्त्री निश्चिती, तैसी नाही पाहता, ती रतिहुनी मनोहर कोटी गुणे असे सुंदर, तेव्हा चंड मुंड महाअसुर पाहते जाहले ती येते. शुंभ निशुंभाचे श्रेष्ठ जे भृत्य असती महावरिष्ठ, देवी ते पाहुणे अस्पष्ट सांगते जाहले शुंभासी. राजा अत्यंत सुंदर स्त्री रत्न असे मनोहर, हिमवंत पर्वत थोर तयावरी पाहिले, जिच्या स्वरूपाची कांती दाही दिशा पडली दीप्ती. हिमवंत पर्वत निश्चिती शोभ विलाती येणे, कोणाची ती आहे कोण हे न कळे वर्तमान. ऐसे सुंदर स्त्री रत्न दुजे नाही त्रैलोकी, ती कोण आहे हे जाणून अवश्यमेव करावे ग्रहण. त्या स्त्री रत्ना वाचुनी जाण, सर्व ही रत्ने व्यर्थ तुझी, जी रत्ने त्रैलोकी असती मणी गजाश्वादी निश्चिती, ती सर्व तुझे गृही शोभती. सांप्रत काळी दैत्येंद्रा आणिले त्वा इंद्रापासून ऐरावत हे गजरत्न, पारिजातक तरुही जाण उच्चैश्रवहय तैसा. ब्रह्मदेवांचे अत्यद्भुत विमानरत्न आणिले येथ, हंसयुक्त जे का तिष्ठत तवांगणी दैत्येंद्रा, जिंकोनी त्वा कुबेराला महापद्मनिधी आणिला. किंजलकिनी अम्लानमाला तुझ दिधली समुद्रे, पंकजमाला शोभिवंत जी कधीच नाही सुकत, सदा राहे टवटवीत ती गळा घातली आपुल्या. वरुणाचे छत्र हे जाण तुझे गृही असे आपण, सर्वदा ज्यापासून सुवर्ण वृष्टी होत असे की. दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट रथामध्ये जो रथ श्रेष्ठ, तुझ प्राप्त झाला स्पष्ट जो वरिष्ठ सर्वाहुनी. मृत्यूची उत्क्रांती देणार ऐसी आणली त्वा शक्ती दुस्तर, वरुणाचा पाश सत्वर तव बंधूने आणिला. नाना रत्न जाती अपार समुद्री निघाले त्यांचे निकर, निशुंभे आणूनी सत्वर आपुल्या गृही सांठविल्या. शुद्ध आणि नित्य नूतन अग्नी ऐसे तेजायमान, वस्त्रद्वय हे तुझ लागून अग्नी देता जाहला. या प्रकारे त्वा दैत्यवरा सर्व रत्ने आणली घरा. स्त्री रत्नांमध्ये ही सुंदरा घरा का हो नानीसी. मेधा म्हणे सुरथा प्रती त्या चंडमुंडाची वचनोक्ती, शुंभे ऐकुनी निश्चिती काय करिता जाहला. सुग्रीव नामे महाअसुर सर्वदूतांमध्ये चतुर, त्या ते पाठविता होय सत्वर बोधोनी आनाया तिज लागी. शुंभ म्हणे सुग्रीवा लागून त्वा हिम पर्वती जाऊन, ऐसे बोल की वचन जेने वश होय आम्हाती. या माझ्या वचने करून त्वा तीस बोधिले असता जाण, स्वयमेय प्रीती धरून मजजवळी
येईल ती. या प्रकारे वचनोत्तरी त्वा कार्य करावे सत्वरी. ऐसे बोलोनी तो झडकरी पाठविला रायाने. तो शोभिवंत हिम पर्वत सुग्रीव तेथे गेला त्वरित. जेथे देवी होती निश्चित तेथे सवेची पातला. नम्र मंजूळ मधुरवाणी बोलता जाहला देवी लागुनी. म्हणे ऐक तू कल्याणी दूत मी येथे आलो असे. त्रैलोक्याचा चराचर जो सर्व दैत्यांचा ईश्वर. शंभू नामा राजेश्वर त्याचा दूत असे मी. तेने पाठविले पाही यास्तव पातलो या ठाई. तुझ्या समीप लवलाई त्याचे वाक्य सांगतो. तो जे बोलिला असे वचन ते मी सांगतो तुझ लागून. देवयोनीचे ठाई जाण माझी आज्ञा सर्वत्री. ब्रह्मादिक जे सुरवर ते माझे असती किंकर. समस्त माझे आज्ञाधर मम वचने वर्तती. म्या सकळ देव जिंकिले त्रैलोक्य आपुलेसे केले. देव माझे स्वाधीन जाहले यज्ञभाग मी सेवी. या त्रैलोक्याचे ठाई जाण जे जे असे श्रेष्ठ रत्न ते ते माझे गृही येऊन शोभते जाहले सर्वही. पहा गज रत्न ऐरावत सर्व जगात श्रेष्ठ निश्चित. देव मिळवून या समस्त उच्चैश्रवा अर्पिला. तैशीच देव गंधर्वाचे ठाई सर्व दानव देव गृही. जी वस्तू रत्ने सर्वही ती माझीच असती निर्धारे. सर्व रत्नांमध्ये वरिष्ठ तू स्त्रीरत्न अससी श्रेष्ठ. ऐसे आम्ही मानितो स्पष्ट तरी आता एक करी. रत्न भोगते आम्ही बरवे यास्तव तो आम्हासी वरावे. आम्ही तुझ लागी सेवावे हे जी एक योग्य जनी. माते अथवा बंधुनी शंभाते तुझ योग्य सेवनाते. आम्हा वाचुनी त्रैलोक्याते तुझ योग्य कोणी असेना. आम्ही पराक्रमी दोघे जण तू चंचला पांगी योग्य रत्न. माझ्या परिग्रहे करून सर्व ऐश्वर्य पावसी. ऐसे जाणून विचार करी मजलागी येऊनी वरी. तू पट्ट महर्षी निर्धारी प्राणेश्वरी होसील. मेधा म्हणजे सुरथा जाण दूतांचे ऐकोनी भाषण. दुर्गा भगवती हांसोन गंभीर शब्दे वदत असे. जियेच्या इच्छा मात्रे करून ब्रह्मादिक जाहले उत्पन्न. उत्पत्ती संवार पालन धारण करी जगाचे. ती जगन्माता भगवती बोलती जाहली दूताप्रती. तू सत्य बोललासी निश्चिती किंचित मिथ्या नसे की. त्रैलोक्याचा राजेश्वर तो शुंभ दैत्यपती असे थोर. तैसाची त्याचा बंधू साचार दोघे समर्थ असती ते. परंतु जरी हे मजसी पूर्वीच समजते वेगेसी. तरी व्यर्थ प्रतिज्ञेसी करुणी गुंतले नसते की. पूर्वी अल्पबुद्धी करून प्रतिज्ञा मी केली जाण. दूता सांगते तुझ लागून उपाय येथे सुचेना. जो मज युद्धी जिंकील सत्वर तोची करीन निश्चयवर. ऐसिया प्रतिज्ञेसी साचार मिथ्या कैसे करावे. तस्मात ते येथे येऊन शुंभ निशुंभ दोघे जण शीघ्र युद्धी मज जिंकोन पाणी ग्रहण करतो का. दूत बोले चंडिके ते व्यर्थ गर्व करीसी त्यांते. मज पुढे एकही वाक्याते बोलू नको देवी तू. या त्रैलोक्या माझारी शुंभ निशुंभाचे समरी. युद्ध करी ऐसा केशरी समर्थ कोणी असेना. शुंभ निशुंभाचे सेवक त्यांचे पुढे राहू सन्मुख. ऐसी शक्ती नाही देख इंद्रादिकांसी सर्वथा. हे काय तूज सांगावे पुन्हा तू तव स्त्री एकटी जाना. इंद्रादी सर्व देवगणा दैत्य संग्राम दुस्तर. शुंभ निशुंभाच्या सन्मुख तू स्त्री कैसी राहसील देख. आताची मदवाक्यांचे सुख मानोनी चाल शुभांगी. आताची माने करुनी जावे हे आम्हासी दिसते बरवे. केशाकर्षण करुनी घ्यावे मग यावे कशाला. केश आकर्षणे करून गेलिया गौरव नसे जाण. थोर मरणाहुनी अपमान ऐसे सर्व ज्ञाते बोलती. देवी म्हणे दूता लागून खराची बळी शुंभ जाण. तैसाची निशुंभ ही बळवान परी काय करू प्रतिज्ञेसी. पूर्वी विचार न करिता प्रतिज्ञा केली म्या तत्वता. जे होणार ते हो आता दूता जाऊनी सांगे तू. माझ्या प्रतिज्ञेचे निरूपण जे हे सर्व युद्ध कारण. आदरे सांगिचे दैत्या लागून तो जे युक्त तैसे करो. श्रोते हो वाहवे सावधान आता पुढील अध्यायी जाण. धूम्रलोचनाचे हनन तुम्हा लागी कथन करू. गाता ऐकता हा अध्याय नाश पावती सर्व अपाय. मानसी इच्छिले प्राप्त होय धनसुत दारादी सर्वही. विद्यार्थी विद्या प्रति रोग्यासी आरोग्य स्थिती. मुमुक्षुसी मोक्ष निश्चिती प्राप्त याचेनी होतसे. हे महासरस्वतीचे आख्यान करिता जाहलो तुझ कथन. तृतीय अवतार उत्पत्ती जाण दूत संवादही निरूपिला. देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करुणी सर्वदा. श्री भगवतीसी नमस्कार माझे असोत निरंतर.
तीच हा ग्रंथ करणार निमित्त राम निर्धारे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णी मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने देव्य अवतारदूत संवाद निरूपणं नामं पंचमोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. येथेच 5वा अध्याय समाप्त होतो. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये 6वा आणि 7वा अध्याय ऐकणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते अध्याय मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गायै नमः नक्की